नमस्कार, जय श्री माताजी। मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला गुढीपाडव्यासाठी साखरेच्या गाठी किंवा हार बनवून दाखवणार आहे। अगदी कमी वेळेमध्ये घरच्या घरी रंगीबिरंगी साखरेच्या गाठी तयार होतात। चला तर मग आपण साखरेच्या गाठी बनवण्यासाठी सुरुवात करूयात। साखरेच्या पाकाची गोडी होईल असा आपल्याला पाक या इथे तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी या इथे 1 कप साखर घेतलेली आहे। यामध्ये साखर ओली होईल तितकं मी यामध्ये पाणी टाकून घेते। या इथे मी पाव कप यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मी एकसारखं हलवत साखर ही पाण्यामध्ये पूर्ण पातळ करून घेणार आहे। गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे जोपर्यंत साखर पातळ होते तोपर्यंत। साखरेमध्ये मी जे पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे तेच तुम्ही टाकायचं आहे। जर तुम्ही साखरेमध्ये जास्त पाणी टाकलं तर तुमचा पाक बनायला खूप वेळ लागेल, त्यामुळे मी सांगितलं तेच प्रमाण योग्य आहे। साखर पूर्ण पातळ झालेली आहे। मी गॅस कमी करून हा पाक 2 मिनिटं असा शिजवून घेते। त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपला पाक किती शिजला ते। पाक उकळून 2 मिनिट झालेले आहेत, पण आपल्याला पाहिजे तसा आपला पाक अजून तयार झालेला नाही। या पाकामध्ये मी 1 चमचा तूप टाकून घेते। तूप आपण पाकामध्ये यासाठी घातलेला आहे कारण आपल्या गाठी खुसखुशीत तयार होतात आणि आपण ज्या मोल्डमध्ये टाकणार आहे त्या मोल्डमधनं तूप टाकल्यानंतर लवकर निघतात, त्यासाठी यामध्ये तूप टाकायचं आहे। पाक मी अजून 5 मिनिटं असा शिजवून घेते। पाक शिजून 5 मिनिट झालेले आहेत। आपल्याला पाहिजे तसा पाक घट्ट झालेला आहे। यामध्ये मी अर्धा चमचा सोडा टाकते आणि चमच्याने एकसारखं हलवत या पाकामध्ये हा सोडा मिक्स करून घेते। पाकामध्ये सोडा टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता या पाकावर बबल्स यायला सुरुवात झालेली आहे। मी हा पाक अजून 1 मिनिट असाच शिजवून घेते। 1 मिनिट पाक शिजलेला आहे। गोडी बनेल असा पाक तयार झालेला आहे। पाक तयार झालं हे कसं ओळखायचं, तुम्ही बघू शकता पॅनच्या कडेला साखर जमा झालेली आहे, म्हणजेच आपल्याला पाहिजे तसा गोडी बनेल असा पाक तयार झालेला आहे। आणि दुसरी पद्धत, प्लेटमध्ये अशा प्रकारे पाक टाकायचा आहे। तो जर पांगला नाही, पसरला नाही तर समजायचं आपल्याला पाहिजे तसा गोडी बनेल पाक तयार झालेला आहे। गॅस बंद करून मी हा पाक 2 वाट्यांमध्ये एकसारखा काढून घेते। यामध्ये मी फूड कलर टाकणार आहे कारण मस्त असे रंगीबिरंगी आपल्याला साखरेचे गाठी तयार करता येतात। फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, ही जी प्रोसेस आहे ती अगदी पटपट करायची आहे कारण आपला पाक थंड होतो। एका बाउलमध्ये मी लाल कलर टाकून घेते आणि दुसऱ्या बाउलमध्ये मी येलो कलर टाकून घेते आणि चमच्याने पटपट हा कलर या पाकामध्ये मिक्स करून घेते। यानंतर हा पाक मी सेट करण्यासाठी ठेवणार आहे। त्यासाठी मी अशा छोट्या काचेच्या वाट्या घेतलेल्या आहेत। त्या वाट्यांना आतून तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी जाड दोरा अशा प्रकारे ठेवलेला आहे। या वाट्यांमध्ये मी सर्वात आधी येलो कलरचा पाक टाकून घेते। जर तुमच्या इथे अशा काचेच्या वाट्या नसतील तर तुम्ही स्टीलच्या वाट्यांमध्ये देखील या गाठी तयार करू शकता किंवा चॉकलेटच्या मोल्डमध्ये करा किंवा बरेच जण आप्पे पात्रामध्ये करतात। आणि अगदी सर्वात सोपं म्हणजे ताटाला तूप लावा आणि ताटामध्ये तुम्ही या गाठी तयार करू शकतात। येलो कलरचा पाक मी टाकून घेतलेला आहे, असाच मी रेड कलरचा पाक पण टाकून घेते। जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे। आणि सबस्क्राईब शेजारचं बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। रेड कलरचा पाक पण मी टाकून घेतलेला आहे। या गाठी मी अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवणार आहे। परफेक्ट अशा साखरेच्या गाठी तयार झालेल्या आहे। साखरेचा आपला पाक अगदी परफेक्ट तयार झालेला होता, त्यामुळे वाटीतनं या गाठी अगदी सहज निघालेल्या आहे। तुम्ही पण मी सांगितलेल्या प्रमाणाने या गाठी या गुढीपाडव्याला नक्की तयार करा।
तुमच्या गाठी कशा झाल्या मला कमेंट करायला विसरू नका। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय। जय श्री माताजी।